मित्रांनो, ग्रेट रिहायश मॉर्निंग. रिहायश मध्ये स्ट्रक्चर कसं लावायचं आणि आयडी रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यायची, तर या सगळ्या गोष्टींची आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. असं बोललं जातं डायरेक्ट सेलिंग मध्ये, तुमचं स्ट्रक्चर चांगलं असेल तर अचिव्हमेंट लवकर होते. चला तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे स्ट्रक्चर कशा पद्धतीने लावायचं. रिहायश मध्ये आपल्याला सॉफ्टवेअर मधून 3 प्रकारचं इन्कम मिळतं. नंबर 1 मॅचिंग बोनस इन्कम, नंबर 2 स्पॉन्सर बोनस इन्कम, नंबर 3 अवॉर्ड आणि रिवॉर्ड. आता हे इन्कम मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वतः 225 SP ने जॉईनिंग करणं कंपल्सरी आहे. जॉईनिंग केल्यानंतर तुम्हाला ए आणि बी म्हणजे 2 लोकांना बिझनेस रेफर करणं ते देखील कंपल्सरी आहे. आणि रेफर करत असताना ह्या दोन्ही लोकांनी 225 SP ने सेल्फ परचेस करणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचं पहिलं पेआउट जनरेट होतं 450. त्यानंतर तुमच्या ORG1 आणि ORG2 मधून जो बिझनेस टीमच्या मार्फत येणार आहे त्याच्यावर मॅचिंग इन्कम तुम्हाला मिळतं. फॉर एक्झाम्पल ORG1 ने 4000 SP चा बिझनेस केला, ORG2 ने 4000 SP चा बिझनेस केला, तर तुम्हाला इथे 8000 रुपयाचं पेआउट पहिले मिळतं. ORG1 मध्ये 4000 SP चा बिझनेस झाला, परंतु ORG2 मध्ये 3000 SP चा बिझनेस झाला, 3000 SP चा बिझनेस मॅच झाला, तर तुम्हाला इथे 6000 रुपयाचं पेआउट. ORG1 मध्ये जो 4000 SP चा जो 1000 SP कॅरी फॉरवर्ड झालेला आहे, नेक्स्ट टाइमला तुम्हाला आयडी लॉग इन करत असताना त्याच्या अपोजिट साईडला लॉग इन करायचंय, म्हणजे ORG2 ला, जेणेकरून तुमचं मॅचिंग इन्कम तुम्हाला मिळायला हवं आहे. मग जिथे 1000 SP कॅरी फॉरवर्ड आहे तिथे तुम्हाला नेक्स्ट वीकला बिझनेस रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग तुमच्या नेक्स्ट वीक मध्ये ORG2 ला 4000 SP चा बिझनेस झाला, तर इथे तुम्हाला फक्त 1000 SP चं मॅचिंग इन्कम मिळणार आहे, वरचे 3000 SP कॅरी फॉरवर्ड असणार. मग लॉग इन करत असताना ज्या साईटचा बिझनेस कॅरी फॉरवर्ड आहे त्याच्या अपोजिट साईटला लॉग इन करायचं, जेणेकरून मॅचिंग इन्कम तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर समजली तर फक्त तुम्हीच नाही, तुमची संपूर्ण टीम सेल्फ इंडिपेंडेंट होणार. तर हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट.